सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। अम्मे नारायणा नमो, देवी नारायणा नमो, लक्ष्मी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम देवी देवारी करक देवारी देवोनिया,
तो मारो दिला लांब आता तर मारो द्या लांबर થઈ ગયું असं द्या लावली आहे ना नारळ फोडायचं आहे नारळ फोडायचं म्हणजे काय असते त्यांचं देवाला सांगा म्हणा देवाला सांगा पाणी दोनच गाईड आणलं पान आहेत काय कृष्ण राधा
तिथं लावा. हा सगळे राहत हा काढते चौरंग आहे बाबू चौरंग एक चौरंग आहे हा चौरंग आहे त्याला जगरात आहे बघा आता सीधा नाश्त्याच्या सीधर गेला पाटील ना खाली
आमचा का सुख यांच्या लावा पहिले तुम्ही लावा पहिले त्यांच्या हा एकमेकीने लावा कस्तुरी तिलकमलाडवडले वक्षसले कौसुभंगा सागरे वरमौतिकं करतले वेणुकरे कंगणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली हे गोपश्री परिवेशितो विजयते गोपाल चूडामणिः यन्मंगल महेंद्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिवे स्तूयमानस्य यांच्या तिथूनच लावा ते ताट जरा बाजूला घ्या दादाच्या असं उभं लावायचं अंगठ्याने कुंकू आणि वरती अक्षता लावायचं त्याच्यात वहिनी लागेल पाठी जन्मंगल महेंद्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषभे स्तूयमानस्य सत्तेर्भवतु मंगलम ताट खाली ठेवा ताट माझ्याकडे तिथेच थांबा जरा स्वस्ति मंत्रार्थ बला संधु आरब्ध कर्मणः निर्विघ्नेन परिसमाप्तिरस्तु मी गेलात तरी चालेल आता तुमचं काम झालं मी दोघांनी उठून उभे असं शेंडात धर मी दिले तसंच धर असं करा शेंडा ठीक आहे त्या देवाऱ्याच्या समोर मांडा देवांच्या तिथे हा खाली ठेवला त्या पायरीवर ठेवतो माझ्या पायरीवर राहणार नाही हा समोर ठेवा हा ते फुल आहे ना ते त्या देवाऱ्यामध्ये वा मध्ये ते विड्यावर फुल आहे बघ हा ते आतमध्ये ठेवा देवांमध्ये हा तिथे देवांना नमस्कार करा तुमच्यापेक्षा उपस्थित मोठी मंडळी सगळ्यांना नमस्कार करा एकाच ठिकाणी करा इथे सगळ्यांना करत असं अर्धा वाका एकदा खाली दोघांनी वाका खाली एकदा सगळ्यांचे आशीर्वाद घ्या बस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं कुर्मे देव धर्मकार्येषु सर्वदा नमो देवी महादेवे शिवाय सतत नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियतामृतास्पदा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः कौमोदकी गदापद्म शंखो वेदन्द्रवजं नमामि विष्णुं देवेशं कृष्णं गरुडवाहनं आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमः सर्वहितार्थाय नमः आनन्दकारिणे नमः कल्याणकर्त्रे च श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य स्वामीनाथाय नमो नमः यजमानस्य कुलस्वामिनी कुलदेवताय नमः तद् विष्णु प्रपंचदेवताभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः ग्रामदेवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे गन्धाद्युपचारान् समर्पयामि फलार्थे तं नारिकेलमहाफलं समर्पयामि सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः अभिनमसोः अटक का जरा तिथला यत्वकाचा द्या इकडे
चौथ्यांदा हातावरून सोडून द्यायचं. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः देवी क्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः वेंकटाय नमः वासुदेवाय नमः रजताय नमः निर्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः आरोग्यदाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः विष्णुनामारो नक्षत्रमिष्णदेव च योगशकरणं देव सर्व विष्णुमञ्जगदाद्य पूर्वचारण वर्तमान एवं ग्रह गणविशेषेण विशिष्टायां वर्तमानायां शुभ पुण्यतिथौ तुम्ही म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम शरीर वाचा मनः शुद्ध्यर्थम पंचगव्य प्राशन अहम सामना हातावरून पाणी सोडायचं एकदा करिष्ये हे देतो ते प्यायचं यत भगत श्रीकदम भावम देहे तिष्ठति मामखे प्रार्थनात पंचगव्यस्य हस्तं प्रक्षाल्य 3 वेळा पाणी प्यायचं परत आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः अग्रमग्र चरती नाम उठली नाम देवते नाम पाणी द्या तांब्यात पाणी सोडा भीमिती प्राश हस्तं प्रक्षाल्य सोडा खाली 3 वेळा प्यात आणि चौथ्यांदा सोडा कर्मा आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः सोडा तुम्ही आता हाताला लावून ठेवा तुम्ही 3 वेळा पाणी प्यायचं चौथ्यांदा सोडायचं असं 2 वेळा करायचं विराजम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः पुनः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः रजताय नमः निर्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः जोगीदाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः हात जोडून बसायचं इष्ट देवता माता विद्रुभ्या नमः आदित्यादि समग्र देवता मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ते मंगलमेषामृतस्य भगवान् मंगलायतनवरिहि तदेव लग्नं सुतनन्ददेव ताराबलं चान्द्रबलं विद्याबलं दैव वरुणदेव लक्ष्मीपते गृहं सुरामि लाभस्य जयस्य जयस्य जयमराजयः तेषामिनिपरजामरुदे स्वतनार्थाय नायकं गुरुमान् ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणमामि सर्वकार्यार्थ सिद्धिरभिसुदार्थ चन्द्रमोदितया सुरासुरैः सर्वविघ्नहरस्मै गणाधिपते नमः प्रीत्यर्थं काश्यप गोत्र उत्पन्नः वर्मणः आदावडे कुल उत्पन्नः अस्माकं सर्वेषां सकल कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं मनोरथ सिद्ध्यर्थं शरीरे उत्पन्न उत्पत्स्यमान नानाविध रोग पीडा परिहार पूर्वकम् आचरितस्य व्यवसाये कुलदेवता निरंतर कुलस्वामिनी कुलदेवताय नमः आसनस्थाने अक्षदान समर्पयामि गणपती आसनार्थे अक्षदान समर्पयामि सगळ्यांवरती पाणी घाला थोडं पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम सर्वज्ञात वर्गतं देव लोकनाथ नमोस्तुते कुलस्वामिनी कुलदेवताय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि विरोबानी देवी दादा नवरा बायको एकत्र नमस्ते देव दैवेश नमस्ते नमस्ते जगदाधार्य अर्घ्यांना प्रतिगृह्यतां हे पाणी घाला फुल पण पडलं तरी चालेल नमस्ते देव दैवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार्य अर्घ्यांना प्रतिगृह्यतां कुलस्वामिनी कुलदेवताय नमः हस्तयोः गन्धमाल्यत अर्घ्यं समर्पयामि
ते टाकून द्या तांदळामध्ये. टाक फुलपण टाक. चांगलं पाणी आहे हे आता सगळ्यांवरती घाल. काय सांगायचं कर्पूरैला समायुतं सुगंधादि द्रव्यसहितं गंधोदकमया कर्पूरैला समायुतं सुगंधोदकमया सालार्धं प्रतिगृह्णाम गंगा सरस्वती रेवापयोष्णि निर्मजलैः स्थापितोऽसि मम तथा चान्दिकरोति महेश्वरी कुलस्वामिनि कुलदेवताय नमः. आचमनीयं समर्पयामि सर्वांगे सानियं समर्पयामि साधांचरण पुनः आचमनीयं समर्पयामि. दत्तावरनं तांबनात एकदा पाणी सोडा. भांड ठेवा खाली. तांबनात पाणी सोडा हातामध्ये. स्नानकाले पयाति पंचामृतये स्नापयिष्ये. चमच्यानी पंचामृत सगळ्या भैरेला आणि जोगेश्वरी नाही भैरी आणि जोगेश्वरीचे बनले बाहेर द्या. कामधेनो समद्भूतं देवऋषिर्गोत्रं भजोदरामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्णाम कुलस्वामिनि कुलदेवताय नमः. पयस्नानं समर्पयामि. 5 वेळा पंचामृत घालून घ्या सगळ्यांवरती. आराध्यर्वर्णैः श्रीभिरभिदधत्तीर्ण विकृते तुरीयन्ते धामध्वनिभिरवरुन्धानमुडुभिः समस्तं यस्तत्वां शरणगुरुणात्योमिति पदम् भवः शर्वो रुद्रः पशुपतिर्धोग्रस्समः तथा भीमेशानावितीयनुदानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रणहितनमस्योऽस्मि भवते नमो निर्दिष्टाय प्रियतपदमिष्ठाय च नमो नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमैष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै ते तदिदमिति सर्वाय च नमः बहदरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रबलतमसे संहारे हराय नमो नमः जनसुखगुरुदेवाय नमो नमः शिवाय नमो नमः कृशवर्णतिचेता क्लेशवशं क्वचेदं स्वचनुगुणसीमोल्लङ्घिनी षड्वृद्धिः इति जगदमहन्दी कृत्यमा भक्तिराधार वरदचरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम् पुष्पदन्तौ वाचो महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशे सुधिरब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वैगिरः. एकच पिढी सगळ्यांवरती घाला. महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशे सुधिरब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वैगिरः. अथाच सर्वस्ववधि परिणामाद्वधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः अतीतपन्थानन्दवच महिमा वाङ्मनसयोर् नतदव्यावृत्त्याजञ्च स्तोतव्याकतिविधगुणकस्य विषयः पदे त्वरवाचीने पतति नमनकस्य नवचः मधुस्मिता वाचः परममृतं निर्मितवदस् तव ब्रह्मन् किवाङ्गपि सुरगुरोर्विस्मयपदम् मम त्वेता वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता तवैश्वर्य यत्तज्जगदुदय रक्षा प्रलयकृत् त्रयी वस्तु व्यस्तं तिसृष गुणभिन्ना सुतनुषो अभव्या नामस्मिन् वरदरमणीया वरमणीं विहन्तो व्याक्रोशिं विदधत इहैके जनतयः किमिह किङ्काय स खलु किमुपाय श्रीभुवनं किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च अतर्कैश्वर्यैर्वय्यनवसृतस्थो तदीयः कुतर्कोऽयं काष्ठिन्मुखर्यति मोहाय जगतः अजन्मानो लोकाः किमवोजभवन्तो जगदा अधिष्ठा दारङ्किन्मव वितरणाकृत्य भवति अनीशो वा कुर्यात् भुवनजनने कः परिकरो यतो मन्दास्वामृत्यमरमरसंशयर्दैमे त्रयी साङ्ख्ययोग पशुपतिमदं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदपथ्यमिति च कश्चित् सर्वं सकलमपरस्मद्रोमिदं परोद्भव्या द्रव्ये जगति गदति व्यस्तविषये समस्तेऽप्येतस्मिन् पुरमतनतैर्विस्मितैव स्तुवन्झर्रे विद्वां न कुरु न दृष्टा मुखरता तवैश्वर्य यत्नाद्यदुर्विरिञ्चोररिदः परिच्छेतुयाता वनलमदलस्कन्दवपुषः ततो भक्ति श्रद्धा भरगुरुरध्यां विषयत् स्वयं तस्तेताभ्यां तव किमुनुवृत्तिर्न फलते स्फूर्जितमिदं ममुष्यत्वत्सेवा समधिगतसारं भुजवनं बलात् कैलासेऽपित्वदलिवसनं विक्रमयतः अलभ्या पातालेऽप्यलसजनिताङ्गुष्ठशिरसे प्रतिष्ठा त्वय्यासीत् ध्रुवं वचितो मुह्यतः यद्रुद्ध्रिं सुत्रावणो वरद परमोच्चैरभिसदे जगद्वीपाकारं जलधिवलयन्तेन कृतमे तेनैवोन्नेयं द्रुतमहिमदिव्यन्दवो भुः रतः क्षोणीयन्ता शतदुतरगेण
जगदेन्द्रो धनुरथो रथांगे चंद्रार्कौ रथचरणपाणि शरयिते दिधक्षोस्ते गोयं त्रिपुरतृणमाडम्बरविधिर् विधेयै क्रीडन्त्यो न खलु परतन्त्रा प्रबुधियः हरिसे सहस्रंग बलिबलिवाधाय पदयो यदे कोदिकर्म प्रतुबस्थं बलति पुरुषाराधनमृते अत स्वां सम्प्रेक्ष क्रतुषु बलदान प्रतिभुवं श्रुतौ श्रद्धां मध्वा दृढपरिकर कर्म सुजनः प्रिया दक्षो दक्ष क्रतुपतिरधीशस्तनुभृतां ऋषीणामर्त्विज्यं शरणत सदस्यासुरगणाः क्रतुभ्रेषस्वत्त क्रतुफलदावतवर्धमुग्धा युवतयः श्मशाने स्वाक्रीडा स्मर हरविषाचा सहचरा चिता भस्मालेपस्रगविनुकरोटी परिग्रह अमङ्गल्यं शीलं तव भवतु न वै मम किलं तथापि स्मर्तॄणां वर्णपरमं मङ्गलमसि मनः प्रत्यचित्ते समितमपदायात्मृतः प्रहृष्यद्रोपानप्रमदसङ्गीतः यदा लोक्यानाधमनस्तत्त्वं किमपि अमिनस्तत्किल भवान् त्वमर्कस्वं सोमस्वमसि पवनस्वं तवः त्वमामस्वं योगिनसो यद्यसदृशे स्तुतिरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्मै गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममापेष स्तोत्रे हरनिरपवाद परिग्रह अतीतपन्थानन्दवच महिमा वाङ्मनसयोर् प्रततव्यावृत्त्यायं जगितमभिदत्ते स्तुतिरपि सकस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदेत्वरवाचीने पतति नमनः कस्य नवजः मधुसूधाता सृजति किमुपादानीति च अतर्गैश्वर्यै त्वयि नमसर्वस्तोदधियः कुतरकोऽयं कांक्षिन्मुखर्यति मोहाय जगतः अजन्मानो लोकाः किमवजमवन्तोऽपि जगताम् अधिष्ठातारं किं भवतिर्न भृत्य भवति अनीशो वा कुर्यात् भुवनजनने कः परिकरो यतो मन्दास्वां वृक्षमरवरसंशेरतैमे त्रयी साङ्गयोगः पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदपथ्यमिति च रुचीना वैदृष्टां करता तवैश्वर्यै यत्नाद्यदुपरिविरिञ्चोररजतः परिच्छेत्तुय्याता वनलमनलस्कन्दवपुषः ततो भक्तिश्रद्धा भरगुरुगुरुभ्यां गिरिशयत् स्वयं तस्तेताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति अयत्नादापादि शिरायास्मद्भक्ते श्रीपुरहरविस्फूर्जितमिदम् अमुष्यत्वत्सेवा समधिगतसारं भुजबलं बलात् कैलात्सेऽपि त्वदधिवसदौ विक्रमयतः अलभ्या पातालेऽप्यलसदिताङ्गष्टशिरसे प्रतिष्ठा त्वय्यासिद्ध्रुवकस्य उन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवरतिः अकाण्ड ब्रह्माण्डक्षय जगितदेवा सद्रूपा विधेयस्यासीद्य श्रीनयनविषं संवृतवतः सकलमाशकण्ठे तव न कुरुते न श्रियमुः विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः असिद्धार्थानैव क्वचिदपि सदेवासुरनरे निवर्तन्ते नित्यं जगति जैनो यस्य परिभवः महीपादाघातात् व्रजति सहसा संशयपदं पदं विष्णोर्गाम्यद्भुज परिकरुग्णग्रहगणं मुहूर्दौर्दौ स्थय्यात्यनिभृतजटाताडिततटा जगद्रक्षायै त्वन्नटसि ननुवामैव विबुधा व्यद्व्यापीतारा गणगुणितफेनोद्गमरुचिः प्रवाहो वाराय पृषद लघुदृष्टः शिरसि ते जगद्वीपाकारञ्जलधिवलयन्तेन कृतमे तेनैवोन्नेयं द्रुतमहिमदेव्यन्तवपुः रथः क्षोणीयन्ता शतधुतृगेन्द्रो धनुरथो रथाङ्गे चन्द्रार्कौ रथचरणपाणिशरैते सर्वं विष्णुं जगदाद्य सर्वतममेकं विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम मन्यते आत्मनः सर्वदासमुदानुकूलप्राप्त्यर्थं सर्वधर्मेश्वरप्रीत्यर्थं शरीरवाङ्मनसज्जार्थं पञ्चकविप्राशनम् अहं मन्यते ताम्रपाणिसोरा करिष्ये यत्त्वगस्य गतं पापं देहे तिष्ठति माम किं प्रार्थनं पञ्चकविप्राशनं तदात्मं निर्विघ्नं कलाश हस्तं प्रदक्षाव्याचम्य केशवाय नमः ताम्रलिंग पाणी सोडा 3 वेळा पाणी प्या चौथ्यांदा तांबे सोडा केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः यत्त्वगस्य गतं पापं देहे तिष्ठति माम किं प्रार्थनं पञ्चकविप्राशनं निर्विघ्नं हस्तं प्रदक्षाव्य
आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः माधव लक्षाय बाहेर लागेल इथे 2 वेळा ठेवा देवाला इथे बाहेर आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः ते आता दादा ते एक मिनिट यजमानाला घालायला गजरा काय द्या त्याला काय आवडेल ते घ्यायला येते वेणी पण आहे पदराच्या टोकात दोघांनी बसून नमस्कार त्यांना द्या 10 मिनिटांनी दिवा उभा द्यायला लागेल तेव्हा ती वेणी डोक्यात भरून द्या 10 मिनिटांनी तुमचं इथे काम आहे हा हे घरातले देव गणपती तुमच्या इथे देवाला आहे ना हा विळाणारे तिथे ठेवा दोघांना फुल दिले ते फुल गोपाळ कृष्णाला हात जोडून देवाला व्हायचं हात जोडून गणपती पूजेदेवता स्मरण करा आईपासून सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करा शेवट सगळ्या गुरुजी नमस्कार करा फुल दिले ते गोपाळ कृष्णाला व्हायचं दीर्घा नागाने पुण्याहम दीर्घमायुधस्तु अजून 2 वेळा असं दीर्घा नागाने पुण्याहम दीर्घमायुधस्तु दीर्घा नागाने तेनायुक्तमानेन पुण्याहम दीर्घमायुधस्तु भवन्तु तेनायुक्तमानेन पुण्याहम दीर्घमायुधस्तु हात जोडा आणि म्हणा मह्यम सौर्य मातांना नमस्कार या आशीर्वचन मग यजमाना या यजमाना ब्रह्मवादा संकल्प कर्मणा पुण्य महत्व अस्तु पुण्याहम मह्यम म्हणायचं सौर्य मातांना नमस्कार या आशीर्वचन मग यजमाना या यजमाना धर्मद्वारा संकल्प कर्मणे स्वस्ति भवन्तु आयुष्मध्ये स्वस्ति मह्यम म्हणायचं सौर्य मातांना नमस्कार या आशीर्वचन मग यजमाना या यजमाना ब्रह्मद्वारा संकल्प कर्मणा बुद्धिं भवन्तु कर्म हे समृद्धी ते ताट घ्या डाव्या हातात 1 2 3 ठिकाणी व्हायची मग कुंकू व्हायचं बसून नका देवांची पूजा करते ना आपण कुंकू व्हा मग अक्षता व्हायची तांदूळ त्यांना हळदी कुंकू लावायचं सुख कुंकू लावा सुख कुंकू त्या अंगठ्याने यांना लावायचं दोघांच्या डोक्यात थोडे तांदूळाचं त्यांच्याकडे द्या व्हायचं ठीक आहे 2 हातात घ्या सावकाश दिव्याची बात इकडे करा देवाला 3 वेळा देवांना उभा तिथे 3 उभा सावकाश क्षीरोदधी समुद्रोदामती माने मोदतो विष्णोश्च गपति अनितं दाम श्रियं गोपवन्दुनः त्वं दोहाने त्वं ज्योति सर्वदेवानं तेजतं तेजतु मम आत्मज्योति पददाम दीपतुभ्यं नमो नमः द्या माझ्याकडे कुंड बघून बाहेरच ठेवलंय
बसूनच दोघांनी नमस्कार. मगाचा दिलेला विडा हे सगळं तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा आणि वापरून टाकायचं. नुसतं देवाची ठेवू नका. हे आता दिलंय ना सगळं ते वापरून टाकायचं. पैसे पण आहेत, नारळ आहे, कापड आहे आणि मगाचा विडा तुम्ही घरात वापरून टाका ते. दादा अष्टक आहे 28 अष्टाविंशती सगळे नाही 8 आणि ते 28. ब्राह्मण हा शरीरासाठी बंधू असतो श्री हे असं कर्मणाचे ब्राह्मण भागा संकल्प कर्मण हा कल्याण बंधू असतो कल्याणम पुण्याहवाचन बंधू देवास्तुती बंधू पुण्याहवाचन बंधू देवास्तु कथा जयंती मंगलाकाली भद्रकाली कपाली नित्यामी षोडशमाप्तुं धिया नमः आवाहनाद्याक्षरं समर्पयामि गौर्या ध्यावैतदेवताभ्यो नमः ध्यानं चिन्तयामि गौर्या ध्यावैतदेवताभ्यो नमः आसनाद्याक्षरं समर्पयामि गौर्या ध्यावैतदेवताभ्यो नमः वस्त्रपुवस्त्राद्याक्षरं समर्पयामि गौर्या ध्यावैतदेवताभ्यो नमः धारणाद्याक्षरं समर्पयामि गौर्या ध्यावैतदेवताभ्यो नमः वस्त्रयज्ञपठिताद्याक्षरं समर्पयामि. या 4 देवतांना नंतर गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः विलेपनादे चंदनं समर्पयामि. हात सुखे करा. गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः पूजा ते ऋतुकारोद्भव पुष्पं तुलसी पदविग्रहपर्यन्तोर्वान् पुरांश समर्पयामि. 2 वेळा ताम्रात मांडवा. गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि. गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः दीपं दर्शयामि. गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः नैवेद्यादे शर्करा सहित नारिकेल खंडकाचे नैवेद्यं समर्पयामि. अमृतरूपेण प्रीतं प्राणाय नमः अपानाय नमः समर्पयामि. उत्तरापोषणं हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वार्तनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि. गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः मुखवासादिपुष्पनिष्कलदक्षिणां समर्पयामि. फलादेकं नारिकेलं महापदं समर्पयामि. हात सुखे करा. नमस्कार करा. गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः प्रदक्षिणाकार्य नमस्कारांच समर्पयामि. दोघांना ते एक फूल देतात की देवा. सर्व मंगलमांगल्ये सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गौर्या द्यावायच्या देवताभ्यो नमः मंत्रपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. हात जोडून देवीची प्रार्थना करतो. हंगाला बसायला लागेल. सकल सौभाग्य खुर्ची द्या अजिबात त्यांनी घातलेलं नाही काही. तेव्हा पण असंच तुमचं तयार झालं ना 5 नैवेद्य वाढून केळीच्या पानावर वेणुरमण्यं प्रबुद्धे ध्यायेत सप्तहस्ते चतुर्दशते सर्वकामना आत्मा मुखो मम सम्मुखो वदतो भव अग्निं परिसम्मोहनम् अग्निं परिसम्मोहनम् अग्निं परिसम्मोहनम् अग्निं परिसरणं परिसरणं परिसरणम् अग्निं परियोक्षणम् अग्निं परियोक्षणम् अग्निं परियोक्षणम् उपस्थानं नमः अग्नये नमः वन्दये नमः वैश्वानराय नमः विद्योजाय नमः धनञ्जयाय नमः कृपिकर्ये नमः ज्वलनाय नमः जातवेदसिद्धये नमः आत्मानं चालन्तुरस्य हस्तं प्रक्षाल्य यजमानेन मृतोः इमानि उपकल्पितक्षमाणदेवताः ताभ्यस्ताभ्यः मया परित्यक्ष
खाली ताट घ्या, ताटात केळीचं पान ठेवा आणि मग वाढून आणा. आपण घ्यायचे ठीक आहे. परिबंध आहे ते ताबून घ्यायचं. 3 वेळा पाणी प्या. सगळे बसले का बाहेर? आचर्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. आता पूर्णिम भद्र संविधान पूर्णाहुतीं वोष्यामि. सगळं तू घ्या. खोबऱ्याच्या वाटीवर होतात तू घे. जागा बदली करून बघा. आम्ही माझी मावळ थोडासा नारळ कुठला लक्षात बरोबर तसंच करून ठेवलेलं आहे. पूजा चालू आहे. पूजा चालू आहे. सगळे बसले का? हात जोडा सगळ्यांनी. पोचले का तिथपर्यंत सगळे? जपा गुरुनंगा जंगा जुबे माते जंगा मोदिम जागे बाबुनं दणतोस्मी दिवाकर नमः सारा मंजे उदाहरण वसम भवम नमामि शरणं सोपम शंभर गुण हो चढ़ा धरणी अल्लाह मुतम मिदे तांदे मापे भंगमादम जगते अक्षुण्य मंगलम धनमाम्य आमि कुबली गाजा रूपेण प्रतिमोदम सौम्यं सौम्य गणोवे दंदम बुधं प्रणमामि देवानंद दुजेनांद गुणंगा दुर्दि मंगुति गुरुंगि संतन नामे दुर्गो केनु गणालापं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र भवतारं भार्गवं प्रणमामि निवारण समादासं गुरुं नमामि जय मातम दिवंगतं नमामि जयशेवं महावीर राजदेव नरदनं श्रीमिकाग्रव दंभोदं दप्रावं प्रणमामि पलाश विश्वगंगातं जागदा धर्मसरं देवं निजं गोरं देवं नमामि गुरुदेव रुचार्ड सर्वावलोकनः त्रिशूलगणवावरदा भय पाणिर नमामि आग्नेय पुरुषगत्य सर्वदेव मध्यवया धूमगतेदेश तस्मै नित्यं नमो नमः सिद्धार्थ सिद्ध संपूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरतस्मै गणाधिपतये नमः इंद्रसूरपति शेषदेवस्य मामदाशते ज्ञानिगुरु
महादेवसर्पनित्य नमो नमः संजयादसा परिमेश्वरम अभामदि महमन्दे देवमग्रवाहनम् जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाला स्वाहा नमोस्तुते नमः सर्वैकार्याय नमानन्दकारणे नमः कल्याणकर्तृ श्री खंडवादेवतायै नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातु रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः मृत्युंजय अमृतेशाय सर्वाय महादेवाय नमः अमृताभिषेकोऽस्तु शान्ति पुष्टिस्तु चास्तु उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी आपापल्या डोळ्यांना पाणी लावून घ्या ते गुरुजी दाखवतीलच चष्मा असेल त्याने चष्मा काढून पाणी लावा डोळ्यांना जागा बदलून बसा तुम्ही दोघांनी आपण सगळ्यांकडे पास करा अभिषेकाला जी डाव्या हातात घ्या अंगाला डिस्ट्रो लावले ना उजव्या हाताचं मधलं बोट थोडं थोडं ते परत घ्या कश्यप शंकन ते परत घ्या अगस्त्य नाभो परत घ्या यद देवानंद दक्षिण असते तुम्ही दोघांनी उजव्या हाताच्या मधल्या बोटांनी कपाळ लावून घ्या मधल्या बोटाने कपाळात लावायचं गळ्याला लावा आणि डोक्याला दोन्ही पायांमध्ये घेऊन जा स्वस्ति श्रद्धा मेधाम्य शब्दज्ञान विद्या बुद्धिं सर्वदं आयुष्यं तेजालोकं देहि मे हव्यवाहन नमैति प्रमादात् प्रभुतात् कर्मप्रजवितात् भजेकेत स्मरणादिवत कृष्ण सम्पूर्णस्य देशेषु प्रायश्चित्तानि शेषानि परमात्मकानि यानि देशानि शेषानं कृष्णानुस्मरणं पदं कृष्ण 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 गोपाल कृष्ण राधे कृष्ण यस्य स्मृते जन्मोक्तात् ब्रह्मक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णकाम्याति सद्यवन्दितमच्युतं हतभाग्यवा अनेन देशकाला धर्मसाधक पुरुष आचार्य आदि विद्वत् ब्राह्मणे संगल्पध्या यथाशक्ति दक्षिणानुदानम आचार्याय अमावित देवता मूर्ति मंडलदानम यथाशक्ति यथावकाशे ब्राह्मणाय अमान्यदानमहं करिष्ये अक्षर हातात घ्या आणि 4 वेळा पाणी सोडा स्वस्य सुदीर्घमायुष्य शांती पुष्टी सृष्टीशास्तु इथे प्रमाणे सोडा यज्ञ साधन भूताय विश्वसेना गुणाजिनी विश्वसर्व देवा प्रियतां मनयादवा इदं निश्चयद्वारा गोत्रदानं कर्म करते आचार्य यतुभ्यम अहं म्हणायचं संपदा दरी हात जोडायचे म्हणायचं प्रतिग्रह्यतां प्रतिग्रहणाने परत एकदा पाणी सोडा दान संपदा सिद्ध्यार्थमिमान दक्षिणांतुभ्यम अहं म्हणायचं संपदा दे हात सुखी करून नमस्कार करा नमो गुरुदाय सर्वमूर्तये सर्वदादाश्वराय सर्वनामोदुजागुरि युगराजने नमः दक्षिणा पादु बहुदेयंचास्तु उजव्या हाताखालनं काढा चेंज केलं का तुम्ही नारळ भवती शिवलोके रुद्रदल्य सदा प्रचुरतनाय पुत्रवान् कीर्तिमान् देशाय सर्वाय महादेवाय ते महादेव सर्वारिष्टविनाशय नमः सर्वैकार्याय नमानन्दकारिणे नमः कल्याणकर्तेभ्यः श्रीखण्डवादेवतायै नमो नमः जयन्ती मङ्गलकारि वन्दकारि कपालिनी शिवाहात्री स्वाहा स्वधानोऽस्तुते सर्वामाधामिनी मुक्तो धनधान्यसमन्वितः सोमप्रसादेन भवचित संशयः सर्वमाधाप्रशमनञ्जयज्ञस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरि विना सर्वमाधासुभेन भेदुदेविवा मैत्तरिक्षरितं सर्वमुच्चेत सङ्कटात् आदरामपादानं नादानं सर्वसम्पदां विरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् नमः सर्वैकार्याय नमानन्दकारिणे ज्ञानकर्णे ज्योतिषगुरु ब्रह्मचैतन्य स्वामिनाथाय नमो नमः दिवानाय दिवानाय गोविन्दनां देव भविष्यति
सफला सन्तु पूर्णा सन्तु मनोरथाः शत्रूणां बुद्धिनाशो सुमित्राणामुदयस्तव स्वस्ति मन्त्रार्थाः सफला सन्तु आराध्य देवता सुप्रसन्नावदता भवतु मनेक्षदकामना सिद्धिरस्तु शरीरे आरोग्यावाप्तिरस्तु अस्य वास्तुः शुभदा सिद्धिरस्तु भारतदेशे सर्वादिष्टप्रशां देवास्तु तथा सुमना म्हणजे उटी बदलत होता पुढचा पगार घ्यायचा त्यांच्या डोक्यावर मी टाकला या संसाराखंड सौख्य प्राप्तिरस्तु देवतांकडे बघा हात जोडा म्हणायचं भो भो ब्राह्मणा शांती पुष्टी तुष्टी चास्त्रिती भवन्तः बुधवन्तु शांती पुष्टी तुष्टी तथा सुमना सामना एकदा माणूस सोडा इथं हात जोडायचे म्हणायचं प्रत्येक वेळी यथाम पदर 3 वेळा शोधांचं काम करतात कर्मांते विराजमित केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभव विष्णवे सर्वांनी हात जोडून 3 वेळा भगवान विष्णूंचं स्मरण करा विष्णवे नमो विष्णवे नमः तत्सत् कृष्णार्पणमस्तु अशा पद्धतीने जर कार्यक्रम जर वाढला आपल्या आईवडिलांनी तर हे म्हणजे वाढतच आलंय पण आपल्या नवीन मुलांना पण माझी विनंती आहे की हा विषय आपल्याला भविष्यामध्ये पुढे वाढवायची आपल्या ओळखी वाढवायच्या आहेत आपली माणसं कोण आहेत ही आपल्याला माहिती करून घ्यायची तर असे कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचं आहे आणि ते कार्यक्रम व्हावेत अशी आपली सर्वांची इच्छा आहे आपल्या मुंबई ग्रामस्थ मंडळ माहलोर मी म्हणेन आपले सर्वांचे गुरुजन आपण आता सत्कार कार्यक्रमाकडे वळतो आहे त्यांनी अनेक वर्ष सर्वप्रथम ते आपल्या गावामध्ये त्यांनी आपल्या मुलांना भरपूर मुलांचे भविष्य घडवले त्यामध्ये मीही आहे मीही त्यांचा विद्यार्थी आहे आणि खरोखरच आदरण्यांचा मोठा अभिमान आहे म्हणजे त्यांचं फक्त आपल्या गावामध्येच नाही तर वांदे इव्हन अलिबाग पर्यंत त्यांचे एक नाव होतं पनवेल पर्यंत त्यांचं नाव होतं त्यांनी पनवेललाही सेवा दिलेली वांद्यामध्ये मला असं वाटते बरेच वर्ष ते सेवा करत होते 10 वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट केली आणि भरपूर मुलांचं भवितव्य त्यांच्या हातून घडलेलं आहे तर एक मोठा आपला ऊर भरून येतो की ते आज आपल्या बरोबर आपले गुरुजन आपल्या बरोबर आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवून त्यांच्या सेवेसाठी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत आणि मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी येऊन इथे येऊन आपण आपलं पुष्पगुच्छ त्यांनी स्वीकारावा बाबू फोटो घ्या ना आपल्या ग्रामस्थ मंडळाचे सभासद आणि आपल्या आदावडे परिवाराचे एक वरिष्ठ कार्यकर्ते म्हणून श्री रामजी गोविंद आदावडे त्यांच्या शुभास्ते त्यांना आपल्या गुरुजनांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतील ठीक आहे जोरदार टाळ्याने त्यांचा सन्मान व्हावा अंकितचा जोरदार आणि अशी मुलं आपली पुढे यावीत आपल्या आदावडे कुटुंबाचं नाव फक्त गावापुरतच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये वाढावं अशीच मी विनंती करतो आपल्या खरोखरच मनापूर्वक अभिनंदन त्यांच्या भविष्यासाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांचं नाव अजूनही पुढे वाढत बँक ऑफ बरोडामध्ये कार्यरत होत्या गव्हर्नमेंट नेपिसिन रोडला त्यांची शाखा होती आणि त्या मागच्या वर्षी म्हणजे या वर्षी त्या रिटायर झाल्या आपण त्यांचाही सन्मान करतोय मी त्यांना विनंती करतो कृपया आपण जर शक्य असेल तिथे आलात तर बरं त्यांनी स्वीकारावं पण त्यांना शुभाशय त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतो कुटुंब आणि हा कुटुंब असाच पुढे वाढत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो या कुटुंबाच्या वाढीसाठी मी म्हणेन की आपले भरपूर असे सदस्य आहेत ती स्वखुशीने अगदी म्हणजे मन भरेल अशा पद्धतीने स्वखुशीने कोणी ती जबरदस्ती केलेली नाही स्वखुशीने आपला कार्यक्रम मोठा व्हायसाठी देणगी दिल्यात मी त्यांची नावं वाचतो
श्री रामजी गोविंद आदावडे यांच्याकडून 11,000 रुपये आले. खरोखरच मंडळ त्यांचं आभारी आहोत. श्री अशोक गोविंद आदावडे 1,500 रुपये. श्री सुरेश हरिश्चंद्र आदावडे 1,000 रुपये. श्री कल्पेश लक्ष्मण आदावडे 1,000 रुपये. श्री गोविंद भिकू आदावडे 1,000 रुपये. श्री प्रशांत नारायण आदावडे 1,000 रुपये. उर्वी उत्तम आदावडे 1,000 रुपये. स्वरा विकास आदावडे 1,000 रुपये. सात्विक कृष्ण आदावडे 1,000 रुपये. निकेश गणपत आदावडे 1,000 रुपये. आस्था दीपेश आदावडे 1,000 रुपये. समर्थ दिनेश आदावडे 1,000 रुपये. प्रकाश गोविंद आदावडे 1,100 रुपये. श्याम सखाराम आदावडे 1,000 रुपये. समीर शरद आदावडे 1,100 रुपये. मोक्ष निर्भय आदावडे 1,100 रुपये. गणेश गोविंद आदावडे 2,000. गोविंद बोलतो बरं. जयेश आदावडे 2,000. हरणी श्रीधर आदावडे 1,100 रुपये. नारायण लक्ष्मण आदावडे 2,100 रुपये. अनिल दगडू आदावडे यांनी सर्वात जास्त देणगी दिलेली आहे 25,000 रुपये. प्रकाश कानू आदावडे 2,001 रुपये. अनंत कानू आदावडे काशीनाथ आदावडे 1,000 रुपये. लक्ष्मण दामो आदावडे 5,001 रुपया. पवन हरिश्चंद्र आदावडे 2,000 रुपये. मंगेश नथुराम आदावडे 2,100 रुपये. हरिश्चंद्र नारायण आदावडे 5,000 रुपये. पांडुरंग विठ्ठल आदावडे 5,001 रुपया. हरिश्चंद्र हिरू आदावडे नागशेर 2,000 रुपये. गणपत महादेव आदावडे 501 रुपया. रवींद्र महादेव आदावडे 1,001 रुपया. अशोक महादेव आदावडे 1,000. विलास महादेव आदावडे 500. गणपत नारायण आदावडे 1,001. अंकुश गंगाराम आदावडे 1,001. काशीनाथ आदावडे 1,000. सुनील भिकू आदावडे 1,000. अनिल दामोदर आदावडे 1,000. भरत दगडू आदावडे 1,000. मनीष सुरेश आदावडे 1,000. लक्ष्मण तानू आदावडे 1,000. आणि अविनाश गणपत आदावडे या सर्व देणगीदारांसाठी जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद. आपदामपरितारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. श्रीराम, तुमच्या आदावडे कुटुंबाने सगळा उत्सव साजरा केला असाच तुमचा सतत चालू राहून दे, सगळी एकी राहून दे अशी जगदंबेच्या चरणी खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो. एक सगळीकडेच त्यामुळे बोलू नका, बायका बोलतो, सगळीकडेच आम्ही फिरत असतो कायम, सगळीकडे आम्ही ते सांगत असतो सारखं. तेच मी तुम्हाला सांगतोय की कुलदेवतेच्या परिवाराची स्थापना बऱ्याच ठिकाणी होते आणि शेवट मी नक्की सांगतो त्यांना की काही कुटुंबात अजून सुद्धा तुमच्याकडे पण चालू असणारच, पण बऱ्याच ठिकाणी अजून चालू आहे की कापाकापी बलिदान देतात. 4 पायाचं 2 पायाचं बलिदान देतात देवाच्या नावाखाली. आपण खातो ते, पण खरं हे शास्त्र विरुद्ध आहे. कुठल्याही ग्रंथात तुम्हाला, माझ्यापेक्षा तर तुम्ही ग्रंथ जास्त वाचता, पण कुठल्याही ग्रंथात याचा उल्लेख तुम्हाला मिळणार नाही की ह्या देवतेला अमुक एक प्राण्याचा बलिदान दिलं तर आमचं कुटुंब सुखी होईल, असं कुठेही लिहिलेलं नाहीये. कोहळ्याचं बलिदान, कोहळा माहिती आहे सगळ्यांना, कोहळ्याचं बलिदान द्यायला सांगितलंय, कारण हे सगळं शास्त्र विरुद्ध आहे. ह्याने कधी आपण सद्गतीला जाणार नाही, हे एवढं 100% मी तुम्हाला सांगू शकतो की मोठ्या प्राण्याचा जीव, कारण प्रत्येकात शेवटी परमेश्वर आहे. हरिपाडे म्हणणारे लोक आहेत सगळे, त्यांच्या सुद्धा अभंगात सगळं आहेच ते की प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे. मग देव असं कसं मागेल की त्या 2च प्राण्यांपैकी मागतो, बाकी कुठलाच प्राणी तो मागत नाही, असं कसं शक्य आहे? कारण सगळ्या ठिकाणी चराचरात परमेश्वर भरलेला आहे. त्यामुळे त्याच्या नावाखाली आपण म्हणजे डबल पाप करतो. एक तर त्या प्राण्याला फसवतो की आमच्या दोघांसाठी तुला आम्ही नेतोय, तो विचारू शकत नाही कारण तो बोलतच नाही ना अजिबात, त्याला बुद्धी हा गोष्टच त्याच्याकडे नाही, त्यामुळे तो विचारू शकत नाही मला कुठे नेताय, माझं तुम्ही काय करणार, काहीच विचारू शकत नाही. आपण आपलं मान धरून त्याला घेऊन येतो खूप जबरदस्ती आणि देवाच्या नावाखाली कापतो. त्यामुळे देवाचा तिथे खोटं बोलतो, इकडे खोटं बोलतो, म्हणजे डबल पाप आपण करतोय आणि एवढं करून त्याच्यापासून फायदा 100% मिळणार नाही. मी अगदी तुम्हाला छातीटोपपणे सांगेल की एकाने जरी मला दाखवावं किंवा आमच्या देवाला आम्ही मान दिला नाही तर आम्हाला हा त्रास होतोय, शक्यच नाही. असं कुठलीही देवता मागणे शक्य नाही अजिबात. तरी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हे बंद करा.
तुमच्यापैकी एकाला आता ते रवींद्र काका ते माझ्या आता ओळखीचं एक वारकरी ओळखीचं समजा यानं मी आता गाडीत टाकून घेऊन गेलो दिवसभर बायका विचारणार बाबूया ओळखीचं म्हणून विचारणार नाही पण संध्याकाळी मला नक्कीच फोन करतील की आमच्या नवऱ्याला तुम्ही कुठे घेऊन गेलेत काय करणार आहेत त्यांचं त्या नक्कीच मला फोन करणार पण आणि तो विचारू शकत नाही त्याचे नातेवाईक कोणी विचारू शकत नाही तुम्हाला केवढी आपण फसवणूक करतोय प्रत्येकाने घरी जाऊन बारकाईने विचार करा आणि मी अगदी परत एकदा सांगतो छाती ठोकपणे की कधीही तुम्ही सद्गतीला जाणार नाही 4 पाण्याचा किंवा 2 पायाचा जीव कापून देवाच्या नावाखाली शक्यच नाही असं कुठेही दिलेलं नाही संतांची आपली शिकवण नाही असं त्यामुळे कृपा करून ती पद्धत बंद करा आणि आपलं नामस्मरण श्रेष्ठ आहे नामस्मरण भरपूर करा त्याने तुमचा संसार आनंदी होणारच आहे जे भोग आहेत ते भोगायला लागतातच तो प्राणी कापण्याने आपले भोग टाळणार नाहीत अजिबात कारण किती जन्माचे भोगायला लागतील तुम्ही सगळ्यांनी महाभारत बघितलेलं आहे भीष्मांना 100 जन्म पूर्वीचं पाप भोगायला लागलं मग आपण किती कुठलं भोगणार विचार करा प्रत्येकाने की त्याच्यातून कोणीच सुटत नाही प्राणी कापण्याने मी पापातून मुक्त होणार नाही अजिबात पण प्राणी कापू नका अजिबात धन्यवाद श्रीराम जयराम जय जय खरं हा हृदय भगवानला असं म्हणजे आज आपण हा जो जेव्हा हा सगळं बघतोय हाच आपल्या आनंदाचा गोष्ट आहे बरोबर हा बोलण्यासारखा नाहीये की हा आपला महासागर आपला एक ठिकाणी जमीन आलेला आहे ह्याचाच खूप आनंद होतो आम्हाला आम्ही आज जमिनीवर आलो सर्व आज काही लोकांची फॅमिली येऊ शकली नाही काय मुलांची परीक्षा आहे त्याच्यामध्ये येऊ नाही शकली आज आले असतील तर आम्हाला आधी भरपूर आनंद असतात याच्यापेक्षा जास्त आनंद परंतु सर्वांना हा आशीर्वाद सर्वांना भेटणार आहे देवाचा आपल्या ते तिकडे असतील तरी त्यांना तो आनंद मिळेलच या गोष्टीचा पण असंच देवदिवाळी असेल आपली आणखी कुठला आपला आधार परिवारामध्ये सुखदुःखाचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा हेच मी विनंती करेन आणि कोणावरती काही जरी प्रसंग आला तरी आपल्या आधार परिवाराला कळवा त्याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढू 2 शब्द मी पूर्ण करतो